नमस्कार मित्रांनो, खूप आनंदाची अशी बातमी आहे. जवळपास 2619 जागांसाठी गट क ची महाराष्ट्रामध्ये परमनंट सरकारी नोकरी भरतीचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि पगार पण चांगला आहे. ₹35,400 प्रति महिना एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे. मग पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, ए टू झेड माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला अभ्यासक्रम लागेल. मग ते अभ्यासक्रम या ठिकाणी यापूर्वी प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत, का आहेत, तर याचा अंदाज येण्यासाठी आपण MPSC PYQ बॅच या ठिकाणी चालू केलेले आहे. हे MPSCला तर लागू पडेल, MPSC कंबाईनला तर लागू पडेल. सोबत तुम्हाला तलाठी भरतीला सुद्धा मित्रांनो याचा फायदा होईल, कारण या ठिकाणी आता MPSC तलाठी भरती घेणार आहे अशी चर्चा चालू आहे. तर त्या अनुषंगाने तुमच्या प्रत्येकाकडे ही PYQ बॅच असावी यासाठी फक्त ₹100 आपण याची माफक फी ठेवलेली आहे. यामध्ये व्हिडिओ लेक्चर पण PYQचे स्पष्टीकरणासह दिलेले आहेत आणि नोट्स पण तुम्हाला यामध्ये त्या MCQच्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर कसं घ्यायचं आहे, तर 7248930176 या नंबरला फक्त ₹100 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ तुम्हाला MPSC PYQ बॅच भेटून जाईल. यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. आता आपण येऊया मित्रांनो या आनंदाच्या बातमीचं सगळं ए टू झेड या ठिकाणी माहिती घेण्यासाठी. तर ही महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारे गट क ची या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. यामध्ये टोटल 5 पदं आहेत मित्रांनो. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क आणि लिपिक टंकलेखक अशी टोटल यामध्ये जर बघितलं तर 5 पदं आहेत. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं त्याची वेगवेगळी या ठिकाणी काय आहे पदं संख्या असणार आहे. टोटल जर बघितलं तर 2619 एवढी या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत. मग आता या प्रत्येकासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आपल्याला पाहावी लागेल. काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते लगेचच आपण या ठिकाणी पाहूया आणि वयोमर्यादा सुद्धा पाहूया. तत्पूर्वी आपल्याला अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत हे माहिती असायला पाहिजे आहे. तर अर्जाची तारीख मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर 27 जूनपासून या ठिकाणी अर्ज सुरू होत आहेत. 17 जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तर आपल्याला या ठिकाणी 27 जूनपासून या ठिकाणी फॉर्म भरायला मित्रांनो सुरू होणार आहे. याची लिंक आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती मी देत आहे. याची PDF सुद्धा एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला देत आहे. तर तिथून तुम्ही हे टेलिग्रामवरती जाऊन या ठिकाणी PDF सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकता. आता आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो पात्रता काय काय लागते. आणि जसं की थंबनेलवरती तुम्ही बघितलेला आहे की याला पगार जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला होता 35,400. तर या ठिकाणी आपण बघू शकता काहींना 38,000 आहे, काहींना 19,000 आहे, ते 63,000पर्यंत, काहींना 1,28,000पर्यंत आहे, 81,000पर्यंत. म्हणजे पगार जबरदस्त आहेत. ठीक आहे, पगार या ठिकाणी वेतन श्रेणी जर बघितली तर जबरदस्त असणार आहे. त्यामुळे पात्र असाल तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता. मग आता नक्की वयोमर्यादा लागते किती. आता MPSCची जी वयोमर्यादा आहे ते आपल्याला माहिती आहे. आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या आरक्षणानुसार सुद्धा या ठिकाणी वयोमर्यादामध्ये सवलत भरपूर दिली जाते. तर 1 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्याला कमीत कमी या ठिकाणी जर बघितलं तर किती पाहिजे मित्रांनो, 19 वर्ष पाहिजे आहे उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यकसाठी. आणि बाकी पदांसाठी म्हणजे कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी कमीत कमी या ठिकाणी जर बघितलं तर 19 वर्ष आहे. फक्त कर सहाय्यकला 18 वर्ष तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जास्तीत जास्त जर बघितलं तर तुमच्याकडे कुठलंच आरक्षण नसेल तर तुम्हाला 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. तुमच्याकडे जर आरक्षण असेल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत काय करू शकता, याचा फॉर्म भरू शकता. तर हे आपण या ठिकाणी बघू शकता. दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, यांना अजून यामध्ये सवलती सुद्धा दिलेल्या पाहायला भेटतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी पाहायचं मित्रांनो की याला शिक्षण काय लागतं. ठीक आहे, यासाठी शिक्षण काय लागतं हे आपण बघूया. तर जसं की या ठिकाणी जर बघितलं शैक्षणिक अर्हता उद्योग निरीक्षक हे जर पद वगळलं तर बाकी सगळ्यांसाठी काय पाहिजे मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल तरी या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ग्रॅज्युएशन असेल तरी फॉर्म भरू शकता. आता पहिली ही 8-1 आहे, 1 नंबरची अट आहे की तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. आता दुसरं म्हणजे उद्योग निरीक्षकला तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे परंतु ते सायन्समध्ये पाहिजे आहे. तसंच या ठिकाणी तुमचं सिव्हिल मध्ये सुद्धा म्हणजे असेल तर या ठिकाणी उद्योग निरीक्षकला चालणार आहे. उद्योग निरीक्षकला आर्ट कॉमर्सवाले चालणार नाहीत, हे आपण या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात ठेवायचं. इंजिनिअरिंग किंवा सायन्स असेल तर उद्योग निरीक्षकला, बाकींना आर्ट्स असेल तरी पण चालेल, कॉमर्स असेल तरी पण चालेल, सायन्स असेल तरी पण चालेल. फक्त उद्योग निरीक्षकला त्यांनी या ठिकाणी सायन्सची अट दिलेली आहे. आणि मोटार सहाय्यक वाहन निरीक्षकसाठी त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला, तर त्या म्हणजे ॲटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त फोकस मित्रांनो लिपिक टंकलेखकावर करायचा आहे. त्याची सविस्तर पात्रता पाहिजे, कारण सगळ्यात जास्त जागा त्याच्या आहेत. जवळपास 1864 जागा एकाच पदाच्या आहेत, लिपिक टंकलेखक. ठीक आहे, आता लिपिक टंकलेखकची सविस्तर पात्रता आपण पाहू. मगाशी आपण पाहिलं की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. ठीक आहे, काय पाहिजे मित्रांनो, ग्रॅज्युएशन तर या ठिकाणी प्रत्येकाला पाहिजेच आहे पहिली गोष्ट. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दुसरी अट काय आहे मित्रांनो लिपिक टंकलेखकला, तर जसं की या ठिकाणी आपण बघू शकता कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक ह्या दोन्हीची पण या ठिकाणी एकत्र पाहूया. तर कर सहाय्यकला काय पाहिजे
मित्रांनो, तर इथं तुम्हाला मराठी टायपिंग पाहिजे 30 आणि सोबतच काय मित्र आणि म्हटलेलं आहे, म्हणजे मराठी पण पाहिजे आणि इंग्लिश किती पाहिजे 40. मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे पाहिजे कर सायकला. पण लिपिक टंकलेकरला त्यांनी दोन्हीपैकी एक मागितलेले आहे. ओके, जर तुमचं या ठिकाणी मराठी 30 असेल तरी पण चालू शकतं किंवा इंग्लिश 40 असेल तरीसुद्धा चालू शकतं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता इथं जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो, की बाबा आणि म्हटलेलं आहे ठीक आहे, आणि म्हटलेलं आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर ओके, तुमच्याकडे इथं किंवा म्हटलेलं आहे ठीक आहे, ओके, म्हणजे दोन्हीपैकी एक चालतंय असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण खाली स्पेशल त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की लिपिक टंकलेखसाठी समजा तुमच्याकडे मराठी टायपिंग असेल तर तुम्ही इंग्लिश टायपिंग जे आहे ती जॉईनिंग झाल्यानंतर 4 वर्षामध्ये तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणी इंग्लिशचं सर्टिफिकेट काढू शकता. किंवा जर सध्या तुमच्याकडे इंग्लिश सर्टिफिकेट असेल तर मराठी टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर जॉईनिंग झाल्यानंतर पुढील 4 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी काढून घेणं अनिवार्य आहे, हे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. नसेल तर मग तुमची जी वेतनवाढ आहे तिथून पुढची 4 वर्षानंतरची तुमची बढती वगैरे वेतनवाढ होणार आहे ती रोखण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला मोठी काय पाहिजे लिपिक टंकलेखसाठी, तर ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि ग्रॅज्युएशनसोबत मराठी टायपिंग 30 पाहिजे किंवा इंग्लिश टायपिंग 40 पाहिजे आहे, लक्षात ठेवायचं. आणि कर सहाय्यकसाठी काय पाहिजे आहे, तर ग्रॅज्युएशन पाहिजे आहे, मराठी टायपिंग 30 आणि इंग्लिश टायपिंग 40 हे दोन्ही या ठिकाणी पाहिजे आहे. कर सहाय्यकला दोन्ही पाहिजे आणि लिपिक टंकलेखला दोन्हीपैकी कोणतं तरी एक असेल तरीसुद्धा चालू शकतं. मग सूट पण यामध्ये दिलेलं आहे, टायपिंगमधून सूट पण दिलेली आहे. कोणाकोणाला टायपिंगमधून सूट दिलेली आहे, तर इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, पदवीधर अंशकालीन आहेत, ओके, तर यांना काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी, तर टायपिंगमधून सध्या फॉर्म भरण्यासाठी त्यांना सूट दिलेली आहे. म्हणजे त्यांना टायपिंग लागणार नाही. त्यांना टायपिंग या ठिकाणी करायची, पण कधी, तर जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी टायपिंग करू शकतात, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तशी तर माझ्या म्हणण्याप्रमाणे ही अट सर्वांनी द्यायला पाहिजे होती. ठीक आहे, सर्वच उमेदवारसुद्धा करू शकले असते जॉईनिंग झाल्यानंतर, परंतु त्यांनी तशी अट देत नाहीत, आतापर्यंत तर दिलेली नाही आणि सध्यासुद्धा त्यांनी दिलेली नाही. फक्त हे जे उल्लेख केलेला आहे त्यांनाच फक्त ती सूट दिलेली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आता ह्याचा जो पेपर पॅटर्न आहे कसा आहे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या 5 पदांसाठी जर बघितलं तर एकच पूर्व परीक्षा होणार आहे. त्याचे कट ऑफ या ठिकाणी नंतर वेगवेगळे लागणार आणि त्यांची जी मुख्य परीक्षा आहे ती काय होणार आहे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं ते संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणाची होणार आहे आणि त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे तर ह्या 4 पदांची जर बघितले तर ह्या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, संयुक्त मुख्य परीक्षा होणार आहे, म्हणजे एक होणार आहे आणि त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची मित्रांनो या ठिकाणी 300 गुणाची या ठिकाणी वेगळी होणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर काय होते, नॉर्मलायझेशन सुद्धा त्यांनी आणलेलं आहे, MPSC मध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन आणलेलं आहे, या ठिकाणी आपण बघू शकता. ही ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे, हे या ठिकाणी कॉम्प्युटरवरती परीक्षा होणार आहे, एकापेक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं नॉर्मलायझेशन सुद्धा करण्यात येईल असं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. कॅटेगरी वाईज कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत, हे सर्व डिटेलमध्ये त्यांनी खाली PDF मध्ये सविस्तर दिलेलं आहे. तर ही सविस्तर संपूर्ण PDF मी काय करतो मित्रांनो, आपल्या एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, तर ही सविस्तर PDF कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, काय आहे ते व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अशा पद्धतीने ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत संयुक्त गट क याची जवळपास 2619 पदांची या जागा आहे. टोटल जर आपण बघितलं तर 5 वेगवेगळ्या या ठिकाणी मित्रांनो त्याची या ठिकाणी पदं आहे, त्याची पात्रता पाहिली आपण, वयोमर्यादा पाहिली आणि थोडक्यात पेपर पॅटर्नसुद्धा पाहिलेला आहे. मग याच्या जर आपण बघितलं पूर्वपरीक्षेला मित्रांनो जे पण तुम्हाला परीक्षेचा अंदाज येण्यासाठी उपयुक्त आहे तर ती सोबत तुमच्या तलाठी भरती व इतर परीक्षा ज्या MPSC अंतर्गत जातील, सरळ सेवा परीक्षा त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरेल. MPSC PYQ बॅच फक्त 100 रुपयामध्ये आहे. इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, तर नक्की आपल्यासोबत राहू द्या. अजून काही याबद्दल विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता, 7248930176 किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.